ओम भूर्भुवस्वात् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चला, आपण ट्रेड केलेला आहे. सध्या गोल्डची लेवल त्यांनी पहिलं टार्गेट आपलं दिलंय गोल्डमधलं. कशा पद्धतीनं दिलंय ते सुद्धा आपण बघूत. तर जवळजवळ या ठिकाणी आपण बाय करायला सांगितलं होतं. कुठे गेला गोल्ड? हा गोल्डचा आहे स्पॉट. लाईव्ह ट्रेडिंग कशी करायची तर या ठिकाणी आवाज बंद करा, रेकॉर्डिंग चालू आहे. तर या ठिकाणी आपण जे पहिलं टार्गेट दिलं होतं ते टेलिग्रामला दिलं होतं, ते मगाच शीट झालं. जो आपला ग्रुप आहे MMX फॉरेक्स मार्केटचा, तर या ठिकाणी या ठिकाणी हा आपला सकाळचा ट्रेड आहे. बाय 2628-29ला बाय करायला सांगितलं होतं. ते 26ला आलं होतं आपण ट्रेड दिल्याच्या नंतर. जवळजवळ 28ला जरी आपण बाय केलेलं असलं असतं तर या ठिकाणी SL होता आपला 2623चा टार्गेट होतं. फर्स्ट टार्गेट 2633चं, सेकंड टार्गेट आहे 2640चं. तर आपलं फर्स्ट टार्गेट या ठिकाणी हिट झालेलं आहे अशा पद्धतीनं. आणि ह्या विद्यार्थ्यांना आपल्याला कॉमेंट्ससुद्धा दिलेल्या आहेत. तर याच बेसवर आपण पुन्हा सेकंडचा जो ट्रेड आहे, सेकंड टार्गेटसाठी 2640चं जे आपण टार्गेट दिलेलं आहे, त्या 2640मध्ये इथून आता ब्रेकआउट व्हायला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी याचा जो SL आहे, हा SL आपण या ठिकाणी म्हणजे पाठीमागल्या 2 कॅन्डलचा लो 25,770, तर जवळजवळ आपण याला SL आपण टाकणार आहे तर 25चा. आणि टार्गेटसाठी थांबणार आहेत आपण 40च्या टार्गेटसाठी थांबू. SL टाकतोय आपण 2625चा. तर एक तर SL घेऊ किंवा टार्गेटसुद्धा 2640ची या ठिकाणी आपण टाकणार आहेत अशा पद्धतीने. आता डन झालं आहे. आता सध्या आपण जर प्रॉफिट जर बुक केलं तर जवळजवळ $50 याच्यामध्ये प्रॉफिट होतं. तर हे लागले आता खालीवरी करायला. बघूत काय होतं इथं. 25, 32, 17. तर ही आहे ट्रेड करण्याची पद्धत. तर दुसऱ्या अकाउंटवरती ऑलरेडी जो छोटंच अकाउंट आहे आपलं, त्याच्यावरती आपण जवळजवळ $63-64 या ठिकाणी आपण प्रॉफिट बुक केलेलं आहे. तर आपण बघतोय आता 16, 17, 18, 19. आणि दुसरी गोष्ट आता आपल्याला माहिती आपण SL पण टाकलेला आहे. जवळजवळ SL आपला 25चा आहे. बाय केलेलं आहे 3271 - 25 म्हणजे 25, 26, 27, 28, 29, 31, 32. जवळजवळ 7/5 म्हणजे $350चा लॉस आपण या ठिकाणी घेऊ शकतो. किती? $350चा लॉस. आणि टार्गेट तर ऑलरेडी आपण 40चं लावलं आहे काय. तर बघू 40पर्यंत थांबू. तिथून पुन्हा आणखीन आपल्याला काही बदल करता येतात का ते 40ला गेल्याच्या नंतर बघू आपण जाते का. आता SL हिट होते का टार्गेट हिट होते, आणि ते काही इतक्या लवकर होणार नाही. त्यामुळं व्हिडिओ हा पॉज करतो मी तोपर्यंत, म्हणजे पुन्हा आपल्याला नंतर टार्गेट हिट होताना तर या ठिकाणी आपण जवळजवळ हे 31-32 याला 33चं टार्गेट लावणार आहे. हा सेकंड ट्रेड आहे आपल्याला 2633 हिट होते का. तर पहिला ट्रेड आपला कटला $98चं आपलं प्रॉफिट आहे. ट्रेड कसे मारायचे मल्टिपल ते आपण बघतोय. किती डॉलरचं प्रॉफिट झालं या ठिकाणी. जवळजवळ $98चं प्रॉफिट आपण ऑलरेडी बुक केलं आहे.
आणि याच्यामध्ये लॉस दिसत होता आपल्याला जवळजवळ $110-15. आता हे बराबरीमध्ये आलेलं आहे. 33चं टार्गेट रिपीट हिट केलं ह्याने आणि 98 जरी म्हणलं तरी आत्तापर्यंत 9,000 रुपयाची कमाई आपली झाली असं म्हणायला काही अडचण नाही. लगेच पोझिशन स्क्वेअर अप केलेला मॅसेज या ठिकाणी पडला आणि जसं आपण बोललो आहे त्या पद्धतीनं ट्रेड आपण होल्ड करणार आहे. तो कशासाठी? 40च्या लेवलसाठी. अधूनमधून काही बदल जर झाले तर ट्रेडमध्ये आपण निघून सुद्धा जाणार आहोत. अशा पद्धतीनं गोल्डमध्ये पैसा आपल्याला बनविता येतो. त्याचबरोबर जे फॉरेक्स मार्केटचे जे अकाउंट येतं फ्रीमध्ये आपण ओपन करून देतो. त्याचबरोबर जे विद्यार्थी आपल्याकडे ॲडमिशन घेतात त्यांच्यासाठी आपण असे ट्रेडसुद्धा देतो. असे ट्रेडसुद्धा देतो आणि असे ट्रेड हे आपले हिट होतात. त्याचबरोबर बघू गोल्डनं या लेवल आता तोडायला पाहिजेत. तर सध्या ट्रेड करतोय गोल्ड 2633 वरती. 33-34 गेले तर वरती 40ला रेजिस्टन्स आहे. तर 40ला आपण या ठिकाणी ऑलरेडी आपण टार्गेट याला लावून ठेवलेलं आहे. किती? 2625चं SL आहे आणि 2640चं टार्गेट आहे. बघू आता टार्गेट कधी हिट होते तोपर्यंत रेकॉर्डिंग आपण बंद करू. तर या ठिकाणी जवळजवळ 11 मिनिटानं 2 मोठ्या न्यूज येतात युरोच्या. हे तर आता 7 मिनिटावरती आल्यात न्यूज. हे ॲप्लिकेशन आहे FX फॅक्टरी नावाचं. तर ह्या न्यूज फ्लॅश झाल्याच्यानंतर 7 मिनिटानं ब्रेकअप होईल गोल्डमध्ये आणि हे 33-34ची लेवल येणे आता तोडायला पाहिजे. तर जवळजवळ गोल्ड 2633.6 वर सध्या ट्रेड करतं आहे. तर ऑलरेडी आपण एका लॉटमध्ये 50च्या प्रॉफिट बुक केलेलं आहे आणि हा सुद्धा आता ट्रेड आपला प्रॉफिटमध्ये येतो आहे. काय जवळजवळ आता सध्या जरी आपण प्रॉफिट या ठिकाणी बुक केलं तर हे पहिलं 98 आणि आता सध्या $22-23चं प्रॉफिट सध्या चालू आहे. तर बघू ब्रेकआउट होतं आहे का नाही ते. त्यानंतर ठरवू आपण काय करायचं आहे ते. तर आणखीन 1-2 कॅन्डलची आपण वाट बघणार आहेत. तर अशा पद्धतीनं ट्रेड करता यायला पाहिजेत आपल्याला. अरे यार 34-35 गेलं का? हो ना. तर आपण जवळजवळ गोल्ड 35 जाऊन आले आणि $1,200 या ठिकाणी प्रॉफिट होतं पण घेता नाही आला. आता आपण याला आता मी काय करतो 40च्या ऐवजी आपण याला 35चं टार्गेट लावू आणि मोठा ट्रेड असल्यामुळं आपण या ठिकाणी बाहेर निघून जाणार आहे. तर बघू काय होतं आहे ते. 85-86 ट्रेड कटतोय का नाही कटत. आताच काटला होता काय $1,200चं प्रॉफिट होतं. टाकलंय का? दोन आहेत का? ऐक बघू आता. आत्ताच 35 जाऊन आलं. हे $1,200 झालं होतं पण पोझिशन आपण काटली नाही कारण 40चं SL टाकलेला होता. मोठा ट्रेड असल्यामुळं आपण हा ट्रेड स्क्वेअर अप या ठिकाणी 35लाच करणार आहे. तर बघू काय बोलते ती सागर. हे इकडे बघा. ही एक आहे. वर किती 23-24 काय दिसायचं कुठं? 23-24. हां. दुसरं कोणतं आहे मग? दुसरं एक आहे ना 23-24च्या नंतर दुसरं कोणतं आहे मग त्याच्यात? हे काय दिसतं? 24-25 हां ते टाका तुम्हाला. टाकले. डबल टाक.
डबल आलं. कटते का नाही सागर? कटली का ऑर्डर? इकडे रे बाबा. जय श्रीराम. हा. टार्गेट लावली. हा 35 लावले मी. कटतंय का? झालं. ओके. झालं का? तर अशा पद्धतीनं जय श्रीराम. नोटिफिकेशन पण आलं ट्रेड क्लोज केलेला. आपलं 35ला ट्रेड आपण सोडलेले तर $214 प्रॉफिट आहे. म्हणजे 214 गुणिले 90 किती झाले बघ रं. 214 गुणिले 90 हां तर 19,260 रुपये आत्तापर्यंत आपण छापले. तर आता आपण गपचिप बसणार आहे. तर बाकी 1, 2, 4, 5 ट्रेड आपण चालू राहून देऊ. तर अशा पद्धतीनं एक डिसिप्लिन आणि ट्रेड कसा करायचा, सपोर्ट काय, रेजिस्टन्स काय, कुठं बाहेर निघायचं हे कळालं, असा पैसा बनतो मार्केटमध्ये काय. तर चला भेटू संध्याकाळच्या सेशनमध्ये. गुड बाय.